कसं होतं परत व्हिडिओ मध्ये म्हणताल ज्याला अंधश्रद्धा वगैरे पसरवण्याचं काम करताय. आता आपण काय करतोय, पुण्याला निघतोय. काय यांचा सगळा गोंधळ चालू आहे कसला की शिव म्हणतोय मी केलं नाही, ते म्हणतोय मी केलं नाही. आता काय होतंय आज फायनली आपण बघणार आहे. तिकडून आपल्याला जायचं पलीकडं. सिग्नल लागलेला आहे, आज गाड्या थांबलेल्या आहेत सगळ्या बघू शकता. आणि आपली शहेंच्या सारखी एंट्री झालेली आहे, रोड क्रॉस झालेला आहे. सोपा आहे वय हां पर्पल करत. बरं, प्रीमियम गाडीसाठी प्रीमियम सर्व्हिस भेटणं गरजेचं आहे, नाही तर मग आज आता गाडी सोडली आपण ते म्हणजे चेक करावं लागेल सगळं आपल्याला. राम राम मंडळी, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजलेले आहेत 7:30 आहे ना, 7:30 वाजलेत. तुम्हाला मी दाखवतो. 7:25 झालेले आहेत संध्याकाळचे, सकाळचे नव्हे. तर ब्लॉग खूप उशिरा चालू करतोय. आत्ता आम्ही निघालोय साधनाच्या, तुमच्या सासरवाडीला, माझ्या सासरवाडीला, साधनाच्या माहेराला. कशासाठी चाललोय, एक छोटंसं काम आहे. काय काम आहे हे पण सांगतो. प्रांजल 2-3 दिवस झाला आजारी आहे. दवाखान्यातून दोन वेळा आणलं हॉस्पिटलमधून. आता तरी पण तिला काय फरक पडेना. तर आमच्या सासूबाईंचा फोन आलता, म्हणजे आमच्या मंडळीने, म्हणजे साधनाने तिच्या आईला फोन केला की असं असं होतंय. तर ती म्हटली एक काम कर, ती इकडे घेऊन या, इकडं बघूयात. तर आता आम्ही निघालेलो आहे. तर कोण बघून म्हणल का आजारी. हे बघा, हे चित्र बघा, हा पॅटर्न बघा जरा. तर काय होतंय, प्रांजलला ना उलट्या वगैरे खूप होत्यात. 2-3 दिवस झालं तिला त्रास होतोय. रात्री पण तिने उलट्या केल्या, हातरून आताच उलटी झाली तिची. आणि तिने रात्री 2 रग आणि 1 घोदडी भरली, त्यातले 2 रजा धुवून झालेत, घोदडी तशी झाली पाण्याच्या प्रॉब्लेम मुळे. आरतीने किती घेतलंय ते हाताला, ते बघा की आता काय चाललंय. तू डोक्याला एवढे कसे क्लिप लावलेत परी. हा असंच. तू ड्रेस का बदलला, ड्रेस छान दिसत होता, छान होता ड्रेस. तो कुठली पद्धत लावायची तुझी. तर साधना तर चहा पिते, पण मला काही चहा दिला नाही. तुझा चहा आहे ना तिथे वाटी चला सुरकी पिऊ. त्यांची सुर निघाली आहे परी प्रांजलची. आता चला निघूयात आपण आणि जाऊयात, तिला दाखवून आणूयात. पहिलं काय असेल ते देवाला बिवाला काय असतं ते करायचंय तिचं. चहा, अरे वा एवढा चहा. मला किती चहा दिला माझ्या परीने मला. थोडा होय का. तू दिदीच्यातला घेतलास का. गरम आहे चहा, तिकडे असतो का. चिमणी होय, परीची चिमणी बघा. ते काय तुला कळलं मला सांगा. लाकूड. काय घर आहे वय. चिमणीचं घर आहे का. बसायला आहे वय. सोपा आहे वय. हा पर्पल करायचं. बर चिमनीनं पेंट केलं वय. बर निघाली. चला चावी घे गाडीची, निघूयात आपण. लगेच येईल माघारी.
हे केल्यापासून बराच फायदा झाला बरं का मित्रांनो. सगळं गबाळ गिबाळ जरा आताशी गॅलरीत येऊशी वाटतं, नाही तर पहिलं सगळं गबाळ बसलेलं असायचं, त्यामुळं गॅलरीत वगैरे काही येऊशी वाटतच नव्हतं, सगळं फुल भरलेलं होतं. आता इथनं उडकू आणि निघूयात. चावी घेतली. ओके चला चला. ही काळू बघा आपली, काळू लालपरी. तिला नाही अजून नाव ठेवलेलं. ए थांबा, गाडी बाहेर काढू द्या बाळा. माग सारा. हिचं अजून नामकरण केलं नाही. ही आपली 4 व्हीलरच आहे. माझं तर म्हणणं होतं नको जायला, पण साधना म्हणते जाऊया, डोळे वगैरे तिचे असे जरा वेगळे दिसते ते, म्हणून जाऊयात. कधी कधी असं म्हणतात की बाहेरचं पण बघावं लागतं, है ना. आपल्याला तो अनुभव आहे, तसा आम्हाला अनुभव आहेच. कसं होतं परत व्हिडिओ मध्ये म्हणताल ज्याला अंधश्रद्धा वगैरे पसरवण्याचं काम करताय, पण तसं काही विषय नसतो मित्रांनो. कधी कधी होतं किंवा जर नॉर्मल जरी गोष्ट असेल, थंडीचा खोकला जरी येत असेल आणि ती जर राहत नसेल नाही का, तर 100% कधी ना कधी बाहेरचं बघावं लागतं आणि बघतात लोक. त्याचा आपण पण आता थोडस बघतोय काय नक्की विषय. मित्रांनो आपण बघा गाडीमध्ये आपल्या स्वामींची मूर्ती बसवलेली आहे, आणि ही मूर्ती आणलेली बरेच दिवस झालं, जवळपास दोन महिने झाले असतील का रे. आता मित्रांनो माघारी निघालोय. मी काही गेलो नव्हतो, मी परी आताच थांबलो होतो गाडीत. साधना आणि प्रांजल गेली होती. त्यांनी सांगितलंय की आता काय झालंय, आता वीरची यात्रा चालू आहे ना, त्यामुळं तिकडं यात्रा चालू असल्यामुळे ते काय बघत नाहीत. तर त्यांनी सांगितलंय की 8-10 दिवसांनी ये म्हणून परत. आता एक म्हणले काहीतरी लिंबू वगैरे उतरून टाका, पण आम्ही टाकलं होतं 2-3 वेळा, तर मी टाकलं होतं लिंबू उतरून, पण काय फरक पडला नाही. पण आता ते बघतच नाहीत, त्याच्यामुळे ते म्हणले आता सध्या टाका लिंबू उतरून, 8-10 दिवसांनी परत आणा म्हटले होते. म्हणलीस ना तू माझी मम्मी नाही म्हणलीस ना पप्पांना, नाही मी तुझी मम्मी. मी तुझी मम्मी नाही, फटकरी नाही ना, मी तुझी मम्मी. कशाला माझ्याकडे कोण पोरगी आहे ग? कोण पोरगी आहे आपल्या घरात शिंदगी? काय तुझं नाव? तुझं नाव काय? कुठं राहते तू? तुझे मम्मी पप्पा कुठे आहेत? तुझी बहीण भाऊ कुठे आहेत? ह्याचे नाही, तुझे कुठून आलीस तू? तुझं नाव काय आहे? आमच्या घरात कशी काय बसलीस तू? तुला कोणी आमच्या घरात ऍड्रेस दिला? आम्ही नाही दिला. आम्ही कशाला येऊ बाई रस्त्यावरच्या पुरीला घ्यायला? नाहीये ना आम्ही तुझी मम्मी. नाहीये मी तुझी मम्मी. रात्रीचे वाजलेले 11:15. इच्छा झाली मॅगी खायची म्हणून आता मॅगी बनवतोय. हे बघा, आणि ही मॅगी आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. याला मसाला चांगल्या पद्धतीने लागतो सुद्धा आणि उडून पण जात नाही, आणि त्याची मसाल्याची जी टेस्ट आहे मॅगीला, वा 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 वा, काय एक नंबर येते. तर सकाळची सुरुवात व्यायामाने. व्यायाम करून आपला झालेला आहे. आम्ही घरीच आपलं पुशअप्स आणि जोर बैठका काढतो. काय जिमला वगैरे काय जात नाही, कारण मी काय होतो, मी 2-3 वेळा जिम लावली होती. 1 महिना 1.5 महिना क्वचित, नाही तर 15 दिवस 20 दिवस. तिथनं पुढं पूर्ण जिमचं पैसे बुडायचं, कारण कामामुळे जायचं टाइम गावत नव्हतं. एक रात्री 12 वाजतात 12 झोपायला,
सकाळचं उठायचं कधी म्हणून संध्याकाळचं 5च्या पुढं जिम लावली होती, 5, 6, 7 जेव्हा टाईम भेटत. पण काय व्हायचं, कधी कामावर गेलं की ते टायमिंगला येईल म्हणून गॅरंटीच नसायची. त्याच्यामुळे ते जिमच सोडून दिली. आपलं घरी जोर बैठका काढायच्या, बस ओकेमध्ये कार्यक्रम. ठीक आहे. तर आपल्याला काय पूर्ण व्हिडिओ करता आला नाही. हा व्हिडिओ कंटिन्यू आज करतोय आपण. तर आता करूयात आंघोळ वगैरे आणि पुढचं काय प्लॅनिंग आहे तुम्हाला मी आंघोळ झाले सांगतोच. आमच्या सगळ्यांची झालेली आंघोळ फक्त हो का. हे अजून पोरगी पसरली बघा आमची थोरली. तिचं रोजचं आहे 9 वाजल्याशिवाय उठणे नाही. किती तुम्ही काय करा, उठणं हा भानगडच नसते. तर चला आता काय करूया, आंघोळ करतो मग भेटूयात आपण. तर आत्ताचा विषय असा आहे, आपण आता पुण्याला चाललोय यामाच्या शोरूमला. त्यांनी बोलवलंय काल. ते ज्या सरांनी केलं होतं आपलं ते तिथे सर होते का दुसरे ते म्हणतात मी केलंच नाही, तुम्ही एकदा गाडी येऊन दाखवा. जे सचिन सर होते ते पण म्हणले तुम्ही या. नक्की कोण होतं ही तुमच्या लक्षात येईल की कुणी व्हिडिओ वगैरे काढला होता आणि कोणी त्या गाडीचं दाखवलं होतं तुमच्या यामाच्या. तर आता आपण काय करतोय, पुण्याला निघतोय. काय यांचा सगळा गोंधळ चालू आहे कसला की शिव म्हणतोय मी केलं नाही, ते म्हणतोय मी केलं नाही. आता काय होतंय आज फायनली आपण बघणार आहे. ठीक आहे, तर आपण जाऊयात आता. तर आता आपण निघालो आहोत पुन्हा एकदा आपल्या गाडीसाठी पुण्याला. काय करणार, जीव आहे आपला. हिच्यासाठी करायचं नाही तर मग कोणासाठी करायचं मला सांगा. एवढी पळापळ. तर जायचंय पुण्याला. बघू आता काय म्हणतात आपल्याला. नाही तर मग आज आपली त्यांची आज 2-2 हात तर होणार भांडणं मस्तपैकी. बघूयात कसं होतंय. जर मानली तर ठीक आहे, नाही मानली तर मग अवघड आहे विषय. तर पहिला आता आपल्याला गाडी वॉश करायची. कालच वॉश करायची होती गाडी, पण काल कोणतंच शिल्लक नव्हतं नाही का, मोकळं नव्हतं. म्हणजे सगळीकडं काल गर्दी होती. तर आज म्हटलं आज आपण वॉशिंग करू गाडी. जाता जाता रोड आपल्या बाहेर तसं मातीचा आहे, त्याच्यामुळे गाड्या ये जा करत असतात. त्याच्यामुळे काय होतं, पूर्ण खराब होऊन जाते गाडी. तर इथं नाही, इथं जागा पॅक आहे. पुढं बघूयात कुठे भेटते का वॉशिंगला आपल्याला चान्स जर भेटला मस्तपैकी वॉश करूयात. कारण गाडी चकाचक असेल तर चालवायला मजा येते. हां, ज्यावेळेस चकाचक नाही त्यावेळेस ठीक आहे लॉंग रूटला वगैरे असल्यावरती. पण जर आहे तर तिला ठेवायची चकाचक, बाकी काय नाही. इथं मोकळं दिसतंय वाईस तरी. बघू आहे का काय चालू असेल तर इथंच करू वॉश, नाही तर मग आपलं पुढं निघूयात. चालू आहे का वॉशिंग? गाडी आपली धुवून झालेली आहे. आता तुम्ही काय करा, सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा. दाखवतो काही सिनेमॅटिक शॉट. बुलेट नवी घेतली कोणीतरी. कॉंग्रॅच्युलेशन्स भाई, कॉंग्रॅच्युलेशन म्हणणं गरजेचं आहे ना. भले त्यांना ऐकून न ऐकू. आपल्या समोर सुद्धा बघा स्विफ्ट चालली आहे, कोणीतरी नवीन घेतलेली दिसते. नवीन घेतली आहे का शोरूम टू शोरूम एक्सचेंज चालली आहे काय माहिती, पण तरी पण नाही नवीनच आहे भाई. वॉशिंगसाठी चाललेली आहे का बहुतेक. इतका धुळा का बसलाय तिच्यावरती. नवीन एक किर्रा आहे, अजून नंबर प्लेट सुद्धा नाही, आतमधलं कागद सुद्धा उतरला नाही.
ते जे म्युझिक प्लेअर असतो ना त्याच्यावरचा, तरी सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स. PMT वाला इकडं रोड सोडणार, इकडं चालवणार, म्हणजे मागच्याने ओव्हरटॅक करायचंच नाही त्यांना. करूया, फुल गच्च भरली बाई, गच्च. टाक्यांचं काम चालल्यात पाण्याच्या बघा, पाणी फक्त त्यात आलं पाहिजे. पुण्यात होतो ना आम्ही तेव्हा, म्हणजे आठवड्यातनं 2-3 वेळा तरी आम्ही इकडे यायचो. मी, साधना, त्यावेळेस प्रांजल होती, बारकी नव्हती. तुम्हाला इथे एक गार्डन आहे बघा, हे समोर जे आहे ना, हे समोर गार्डन आहे. तर त्या गार्डन मध्ये आम्ही यायचो, राहायला तिकडं होतो बेखरायला. तर हे गार्डन आहे, ही जी भिंत आहे ना, तर इथं गार्डन आहे. तर त्या गार्डनमध्ये आम्ही यायचो, आठवड्यात 2-3 वेळा तरी यायचो संध्याकाळचं. तर चांगलं वाटायचं नाही का. तिकडून आपल्याला जायचं पलीकडं, सिग्नल लागलेला आहे, आज गाड्या थांबलेल्या आहेत सगळ्या बघू शकता. आणि आपली शहंच्या सारखी एंट्री झालेली आहे, रोड क्रॉस झालेला आहे. वा 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 वा, लेझिम काहीतरी चाललंय आज बहुतेक. शाळेचं ते हे निघलंय, काय म्हणतो, प्रभात फेरी निघलेली आहे. आणि पुढे लेझिम खेळतायत मुली, मागं मुलं चाललेत पांढरे कपडे घालून. थोडं पुढं गेलं की आलो आपण शोरूमला. काय होतंय आता बघूयात. मला अवघड विषय वाटतोय, पण झाला सगळं व्यवस्थित तर ठीक आहे. प्रीमियम गाडीसाठी प्रीमियम सर्व्हिस भेटणं गरजेचं आहे, नाही तर मग आज इथंच लावूयात गाडी, जाऊयात आत. चावी गाडीलाच या. आत्ता गाडी सोडली आपण, ते म्हणले चेक करावं लागेल सगळं आपल्याला, नक्की आतमध्ये बॉडीमध्ये बेंड आहे का, तो पॅनल बेंड आहे काय आहे ते समजेल आपल्याला. आता सोडली बघू, फोन करतो म्हणल्यात, आता आज किंवा उद्याच्याला समजेल आपल्याला ते. तर आता काय करूयात, निघूयात, थांबण्यात मजा नाही. तिथून डायरेक्ट आता रिक्षा करू आणि जाऊयात. तुम्ही बघितलं मित्रांनो, जाताना दाखवलं तर किती गर्दी आहे. आपला विषय झाला त्याच्यावरती की एवढी भरून गाडीत नेते ती माणसं. पण शेवटी येताना मला त्याच गाडीत बसून सासवडला यावं लागलं. कारण गाडी तिथं सोडावं लागेल हे वाटलं नव्हतं मला, पण त्याच गाडीत मी बसून परत सासवडला आलो. इतकी गर्दी भयानक मित्रांनो. आणि जवळपास बऱ्याच दिवसातनं बसलो मी PMT मध्ये. तर आता बघू, गाडी सोडली आहे. आता कधी त्यांचा फोन येतो या त्याच्यावरती आपल्याला समजेल काय नक्की प्रॉब्लेम आहे काय नाही. कारण ते म्हणले की आपल्याला चेक करावं लागेल सगळं, नक्की त्या पॅनलमध्ये प्रॉब्लेम आहे का बॉडीमध्येच प्रॉब्लेम आहे, जिथं ते पॅनल कनेक्ट होतो ते बॉडीच बेंड आहे, नक्की काय ते आम्हाला म्हणले चेक करावं लागेल. आणि चेक करून तुम्हाला काय आहे तो विषय आम्ही सांगतो म्हणले. म्हणलं ठीक आहे या. तर मग आपण गाडी तिथं ठेवून दिली आणि मग तिथं थांबण्यापेक्षा म्हणलं आपलं निघावं. पण तिथून येताना तर PMT शेवटी पर्याय नाही आपल्याला. इतकी गर्दी भयानक होती की मापाच्या बाहेर. चला तो एक पार्ट झाला येण्याचा, पण इतकी गर्दी आणते ती म्हणजे खूप रिस्की काम आहे बावाले. रिस्की म्हणण्यापेक्षा असं आहे की त्यांना पण परवडलं पाहिजे, कारण हडपसरवरून यायचंय सासवडला म्हणल्यावरती एवढे लांब गाडीचा प्रवास आहे, त्यांचं वसूल पण झालं पाहिजे तेवढं. पण त्या गाडीला लय गर्दी असते सासवड एसटीला, सासवड PMT ला. तर मित्रांनो, आतापर्यंत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा मित्रांनो, शेअर करा. आणि असेच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत जाऊया. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.